योग निद्रा म्हणजे काय? आपल्याला वाटतं की झोप. योग निद्रा म्हणजे झोप नाही. योग निद्रा ही सचेत झोपेची अनुभूती आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सायकिक स्लीप असं म्हटलं जातं. योग निद्रेमध्ये आपली शरीराची अवस्था झोपेची म्हणजे शवासनाची असते, पण आपली चेतना अखंड सुरू असते. सुरू तर असतेच, पण ती एका जागेवर न दुसऱ्या जागेवर प्रवाहित ठेवली जाते. योग निद्रा ही बिहार स्कूल ऑफ योगचे संस्थापक स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी शोधून काढली आणि विकसित केली. त्रिस्तरीय शारीरिक, मानसिक, भावनिक शिथिलीकरणाचं हे तंत्र आहे, ज्यात तिन्ही स्तरावर शरीर आणि मन पूर्णपणे शांत केलं जातं. आजच्या धकाधकीच्या जीवनात याचं किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणूनच सवयी बदलण्यासाठी, व्यसनमुक्तीसाठी आणि सर्व मनोकायिक आजारांसाठी, मनोकायिक आजारांमध्ये अस्थमा, डायबिटीस, हाय BP, हार्ट या सर्व व्याधींवर उपचार म्हणून योगनिद्रा हे तंत्र वापरलं जातं. योगनिद्रेची एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे. योगनिद्रा हा अभ्यास असतो, कॅज्युअली करण्याची गोष्ट नाही. इथे तुम्हाला काहीही करायचं नाही. तुम्हाला शरीराने झोपायचं आहे. कान मात्र पूर्णपणे माझ्या आवाजाकडे केंद्रित करायचे आहेत. मी ज्या ज्या सूचना देईन त्या ऐकायच्या आहेत. खूप केंद्रीकरण करून, खूप लक्षपूर्वक नाही, सहजपणे. मी जे जे सांगीन ते मानसिक करायचं आहे. एकदा आपण शवासनात केल्यावर शरीराची जाणीवपूर्वक किंवा अजाणता कुठलीही हालचाल आपल्याला करायची नाही आहे. मी जे जे सांगीन ते फक्त मनाने आपल्याला करायचं आहे. योगनिद्रेची सुरुवात करू. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण ईश्वराच्या स्मरणाने करतो. तसंच ईश्वर प्रणिधानाने आपण योगनिद्रेची सुरुवात करू. हात नमस्काराच्या स्थितीत आणायचे आहेत. मी सांगते माझ्या मागे एक एक ओवी, एक एक ओळ आपल्याला रिपीट करायची आहे. मृत्युंजयाय रुद्राय, नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय, महादेवाय ते नमः. सगळ्यांनी एकत्र ओम नमः शिवाय म्हणू. ओम नमः शिवाय. 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 हरि ओम. 3 ओंकार आपल्याला करायचे आहेत. ओंकार कसे करायचे? श्वास भरून घ्यायचा आहे. प्रत्येक प्रश्वासात पूर्ण ओंकार करायचा आहे. ओ छोटा मकार लांब दोन्हीही प्रश्वासात. पुन्हा श्वास घ्यायचा,
दुसऱ्या प्रश्वासात दुसरा ओंकार. श्वास भरून घ्या. मोबाईल पूर्णपणे फ्लाईट मोड किंवा बंद केला तरी चालेल. अजिबात योगनिद्रा सुरू झाली की आवाजाचं कुठलंही व्यवधान नको. माझ्याकडे डोकं आणि मागे पाय करून आरामात पाठीवर झोपायचंय. पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आता आपण जागा नाही म्हणून अगदी जवळजवळ आहे तर 6 इंच अंतर घेतलं तरी चालेल. कुणाच्याही पावलांचा किंवा हातांचा एकमेकाला स्पर्श नाही होऊ द्यायचा. हात आणि पाय थोडे जवळ घ्या. एरवीसारखे पूर्ण लांब केले नाही तरी चालेल. पावला आडवी झोपवा. दोन्ही हात मांड्यांपाशी घ्या. तळहात आकाशाकडे. बोट किंचित गोलाकार आपल्याला वळवायची आहे, मूठ नाही बांधायची. हलकेच बोट आत वळवून घ्या. मान ज्यांची प्रकृती पूर्णपणे नॉर्मल आहे त्यांनी डावीकडे करायची पूर्णपणे. ज्यांना हाय BP आहे त्यांनी मान उजवीकडे करायची आहे. चष्मा घड्याळ काढून ठेवायचं आहे. बेल्ट असेल तर तो पण काढायचा आहे. कुठेही बंधन नको. आता हलकेच डोळे मिटून घ्यायचे आहेत आपल्याला. हलकेच डोळे मिटून घ्यायचे आहेत. यानंतर कुठलीही हालचाल आपल्याला शक्यतो करायची नाही. आणि मी सांगेपर्यंत डोळे तर अजिबातच उघडायचे नाहीत. शवासनाची स्थिती आपण घेतलेली आहे. शववत स्थितौ भूमौ. जमिनीवर एखाद्या शवाप्रमाणे निश्चल स्थिर आपण पडलंय. सगळ्यात शेवटी पाठ टेका. पाठ वर ठेवून आपण नाही झोपू शकत. रिलॅक्स व्हा. एक दीर्घ श्वास घ्या. प्रश्वासाबरोबर संपूर्ण शरीर शिथिल सोडा. बघा शरीरात कुठल्या कोपऱ्यात कुठे काही अस्वस्थता आहे का. दुसरा श्वास भरून घ्या. प्रश्वासाबरोबर संपूर्ण शरीर शिथिल सोडा. संपूर्ण शरीर शिथिल सोडा. घ्या श्वास भरून. संपूर्ण शरीर शिथिल. संपूर्ण शरीर शिथिल सोडा. शरीर शिथिल झालेलं आहे. शिथिल झालेलं आहे. शिथिल झालेलं आहे. अनुभव घ्या. अंगठ्यांपासून कमरेपर्यंत दोन्ही पाय प्रश्वासाबरोबर शिथिल सोडा. कमरेपासून खांद्यांपर्यंतच्या शरीराला कबंध म्हणतात. संपूर्ण कमरेपासून खांद्यापर्यंतचं शरीर म्हणजे मध्यभाग शिथिल सोडा. कमरेपासून खांद्यांपर्यंत पाठ
शिथिल सोडा. दोन्ही खांदे, दोन्ही हात पूर्णपणे शिथिल सोडा. रिलॅक्स. आपण त्या भागावर मन नेलं की आपला तो भाग आपोआप शिथिल होत असतो. अनुभव घ्या. संपूर्ण चेहरा आठवा आपला स्वतःचा. संपूर्ण चेहरा. जो भाग टेकलेला आहे तो मस्तिष्काचा भाग. डोळे, कपाळ शिथिल सोडा. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. अनुभव घ्या. संपूर्ण शरीर शिथिल झालंय. शिथिल झालंय. शिथिल झालंय. शरीराच्या अत्यंत शिथिल अवस्थेत आपण योग निद्रेचा संकल्प करणार आहोत. योग निद्रेचा संकल्प हा अत्यंत प्रभावी असतो. शरीराची अवस्था जाणीवे आणि नेणिवेच्या उंबरठ्यावरची आहे. या क्षणी केलेला संकल्प अवश्यमेव फलीभूत होत असतो. योग निद्रेचा संकल्प करू. या योग निद्रेद्वारे मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे, झालेली आहे. संपूर्णपणे स्वस्थ आणि निरोगी मी या योग निद्रेने झालेले आहे. हाच संकल्प दोनदा मनाशी रिपीट करायचा आहे. योग निद्रेचा संकल्प आपण केलेला आहे. आता प्रत्यक्ष योग निद्रेला आपण सुरुवात करीत आहोत. डोळे अजिबात उघडायचे नाहीत. मनाला दुसरी एक आज्ञा द्यायची आहे आपल्याला की योग निद्रा पूर्ण होईपर्यंत मी झोपणार नाही. मी झोपणार नाही. मी झोपणार नाही. हरिओम. उजव्या पायाच्या अंगठ्यावर मन न्यायचंय आपलं. बंद डोळ्यांनी मनाच्या चक्षुंनी उजव्या पायाचा अंगठा बघा. अंगठ्याचा आकार, त्याचा रंग आठवा. अंगठ्याचा एक जोड असतो तो पण आठवा. उजव्या पायाचा अंगठा शिथिल सोडा. अंगठ्याच्या बाजूचं बोट, मधलं बोट, चौथं बोट, पाचवी करांगुली, संपूर्ण पाचही बोट जोडांसहित शिथिल सोडा. पहुचा, तळपाय, पृष्ठभाग. उजव्या पायाची टाच मनाने बघायची आहे. प्रश्वासाबरोबर शिथिल सोडून द्यायची आहे. उजवा घोटा, दोन्हीकडून छोटी गोल हाडं बाहेर आलेली दिसत आहेत. शिथिल सोडा. उजवी पोटरी, समोर दोन उभ्या अस्थी आहेत, मागून मासल भाग आहे. संपूर्ण उजवी पोटरी शिथिल सोडा. उजवा गुडघा बघायचा आहे मनाने. गुडघ्याची वाटी, मागे स्नायू शिथिल सोडा. उजवी जंघा बघा मनाच्या डोळ्यांनी.
शरीरातली सगळ्यात मोठी अस्थी फीमर मांडीत असते. संपूर्ण उजवी मांडी शिथिल सोडा. उजव्या पायाचा कमरेचा जोड बघा, शिथिल सोडा. अंगठ्यापासून कमरेपर्यंत संपूर्ण उजवा पाय मनाने बघा, शिथिल सोडा. डाव्या पायाचा अंगठा, त्याचा आकार, त्याचा रंग बघा, शिथिल सोडा. अंगठ्याच्या बाजूचं बोट, मधलं बोट, चौथं बोट, पाचवं बोट जोडांसहित शिथिल सोडा. डावा तळपाय, पृष्ठभाग, डाव्या पायाची टाच, डावा घोटा शिथिल सोडा. डावी पोटरी बघा मनानी. समोर 2 उभ्या अस्थी आहेत, मागे मासल भाग आहे. डावी पोटरी शिथिल सोडा. डावा गुडघा, गुडघ्याची वाटी, मागचे स्नायू शिथिल सोडा. डाव्या मांडीत मन आणायचंय आपलं. डावी मांडी बघा आपल्या मनानी. मांडीतलं मोठं हाड फीमर शिथिल सोडा. मांडीचा मासल भागही शिथिल सोडा. डाव्या पायाचा कमरेचा जोड बघा. अंगठ्यापासून कमरेपर्यंत संपूर्ण डावा पाय शिथिल सोडा. अंगठ्यापासून कमरेपर्यंत दोन्हीही पाय शिथिल झालेत, शिथिल झालेत, शिथिल झालेत. कमरेवर मन आणायचंय. कटिर वलय, ओव्हल शेपचं अस्थींचं वलय आहे, जे उजव्या टोकापासून डाव्यापर्यंत, डाव्यापासून मागून उजवीपर्यंत येतं. मागे मधोमध माकडहाड आहे. संपूर्ण कटिर वलय आणि माकडहाड शिथिल सोडायचंय. नाभीच्या खालचं पोट, नाभीच्या वरचं पोट, नाभीच्या दोन्हीकडचं पोट बघा मनानी. नाभीवर मन केंद्रित करा. संपूर्ण उदर प्रदेश शिथिल सोडून द्या. पोट आणि छातीचा व्यवच्छेदक पडदा स्नायूंचा, ज्याला डायफ्राम म्हणतात, अंतर्वक्र असतो. श्वासाबरोबर जागा देतो पोटाच्या अवयवांना, कारण वर जातो. प्रश्वासाबरोबर खाली येतो, पोटाच्या अवयवांवर दाब देतो, ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम होतात. संपूर्ण डायफ्राम शिथिल सोडून द्यायचा आहे. बरगड्यांचा पिंजरा बघा. डावीकडचा भाग, उजवीकडचा भाग, मध्ये चपट्या अस्थींनी जोडलेल्या आहेत आपल्या बरगड्या. डावीकडे मधोमध आपलं हृदय अव्याहतपणे न थकता दिवस रात्र वर्षानुवर्ष कार्य करीत असतं. धक 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 आवाज करत संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पोचवत असतं. बघा आपल्या हृदयाकडे. संपूर्ण हृदय, शुद्ध रक्तवाहिनी, अशुद्ध रक्तवाहिनी, हृदयाचे 4ही व्हॉल्व्स शिथिल सोडून द्या. संपूर्ण हृदय अत्यंत शिथिल झालंय. शिथिल झालं की तो अवयव अधिक कार्यक्षम होतो, हे लक्षात घ्यायचंय. मान, समोर कंठाचा भाग आहे, तिथे स्वरयंत्र आहे. मध्ये श्वासनलिका, अन्ननलिका, मागे
मेरुदंडाचे सगळ्यात वरचे 7 मणके असतात, ज्याला मान म्हणतो आपण. कंठ, गळा, मान तिन्ही शिथिल सोडा. मानेच्या सगळ्यात वरच्या मणक्यापासून सरळ खाली जा, घसरगुंडी आहे, घसरत जा माकड हाडापर्यंत. एस शेपचा हा मेरुदंड कणा आपल्या सगळ्या हालचाली घडवून आणत असतो. एकावर एक माळेप्रमाणे 33 मणके बसवलेले आहेत. दर 2 मणक्यांच्या मधून बाजूनी 2-2 नाड्या आहेत. एक आपली स्थिती वर्णन करून ब्रेनपर्यंत पोचवते, दुसरी ब्रेनची आज्ञा आपल्यापर्यंत पोचवते. 33 मणके, स्नायूंचे जोड, सगळं शिथिल सोडून द्या. दोन्ही भुजा बघा, बोट हलकेच आत वळलेली आहेत. 5ही बोट, तळहात, पृष्ठभाग शिथिल सोडा. दोन्ही हातांची मनगट, मनगटापासून कोपरापर्यंतच्या भागाला प्रकोष्ठ असं म्हणतात. दोन्ही भुजांचे प्रकोष्ठ शिथिल सोडा. दोन्ही दंड, खांदे शिथिल. दोन्ही भुजा पूर्णपणे शिथिल झाल्या आहेत. अनुभव घ्या. उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापर्यंत समोरून आपल्या मनाची दृष्टी फिरवा. स्कंद वलय. डाव्या खांद्यापासून मागून उजवीकडे येतंय, उजव्या खांद्यापर्यंत. ओव्हल शेपची अस्थींची 2 वलय शरीरात, एक कटीर वलय, एक स्कंद वलय. दोन्हीही अत्यंत शिथिल झालेली आहेत. अनुभव घ्या. मन नेलं की तो अवयव शिथिल होतोच. अनुभव घ्या. हनुवटी बघा आपली. दोन्ही ओठ एकमेकांना स्पर्श करतायत, अत्यंत सूक्ष्म स्पर्श. अनुभव घ्या. शिथिल सोडा. दोन्ही गाल बघा बंद डोळ्यांनी. शिथिल सोडा. नाकावर मन आणायचंय, नाकाचा शेंडा, नासिकाग्र शिथिल सोडा. दोन्ही नाकपुड्या ज्या अखंड श्वास प्रश्वासाचं कार्य करत असतात, त्यांना पण थोडं लक्ष द्या, त्यांच्याकडे पण. दोन्ही नाकपुड्या शिथिल सोडायच्या आहेत. उजवी नाडी, डावी नाडी शिथिल. भ्रूमध्य, भुवयांचा मध्य, दोन्ही भुवया शिथिल सोडा. तणावाचं केंद्र. दोन्ही डोळे, पापण्या बघा आपल्या, पापण्यांचा आकार. दोन्ही पापण्या गालाला हलकाच स्पर्श करतायत बघा, त्याचा अनुभव घ्या. शिथिल सोडा. बुबुळांसकट, पापण्यांसकट दोन्ही डोळे पूर्णपणे शिथिल सोडा. कपाळावर मन आणा. कपाळ, दोन्ही कणपट पूर्णपणे शिथिल सोडा. सगळ्यात जास्त तणाव आपण इथेच अनुभवत असतो. कपाळावर कुठेही आठी नाही आहे. संपूर्ण कपाळ शिथिल सोडून द्या. मस्तिष्क गोलाकार बघा आपलं वरचं. कानांपासून मागे दृष्टी वळवा, कपाळापासून पुन्हा. मस्तिष्काचा शीर्ष भाग, वरचा भाग बघा केसांचा. त्याच्या आत स्थित आहे आपला मेंदू. सगळ्यात कार्यक्षम असण्याची ज्याची गरज आहे तो मेंदू आज नीट बघा. कपाळात स्मरणाचं केंद्र आहे. मेंदूमध्ये तहानेचं, भुकेचं केंद्र आहे. हालचालींचं केंद्र आहे.
क्रिएटिव्हिटीचं केंद्र आहे डाव्या भागात. पिट्युटरी ग्लँड शीर्षस्थ ग्रंथी जी सगळ्या शरीराचं नियंत्रण करत असते ती आपल्या मेंदूत आहे. पिनियल ग्लँड ज्या ग्रंथी शरीराचं कार्य चालवतात त्यांना पण आज शिथिल सोडून द्यायचंय. अतिशय शिथिल. अंगठ्यांपासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. अनुभव घ्या. योग निद्रा हा अनुभवाचा भाग आहे. मी झोपणार नाही. मी जागा आहे. लक्ष देऊन मनाला सांगा, मी जागा आहे. मी झोपणार नाही. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे शिथिलीकरण आपण अनुभवतो आहोत. आता मनाकडे वळायचंय. बाहेरून येणारा आवाज मनपूर्वक ऐकायचा आहे आपल्याला. जो काय आवाज बाहेरून येतोय तो ऐका. एखादं वाहन जाण्याचा हलकाच आवाज असेल, पक्ष्यांची चिवचिव असेल, लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करायचा मनपूर्वक. मन शांत करायचं तर श्वास प्रश्वास संथ व्हायला हवा. श्वास प्रश्वासावर मन आणायचंय. दोन्ही नाकपुड्या बघा. उजवी नाडी, डावी नाडी. दोन्ही नाड्या शुद्ध होण्यासाठी एक श्वास भरून घ्यायचा आहे, प्रश्वास करायचा आहे. प्रत्येक प्रश्वासाबरोबर संपूर्ण शरीर, संपूर्ण मन शिथिल सोडून द्यायचं आहे. जाणता अजाणता कित्येक ताण आपण मनावर साठवून ठेवत असतो. ते सगळे ताण आज आपल्याला काढून टाकायचे आहेत. श्वास घ्या. दीर्घ प्रश्वास करा. सगळं शिथिल सोडून द्या. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे मनाचे 4 घटक आहेत. चारीही ना आज आपण शिथिल सोडणार आहोत. मन शांत शिथिल करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. मन श्वासावर केंद्रित ठेवायचं आहे. दोन्ही नाकपुड्यातून श्वास कसा आत डायफ्राम पर्यंत जातोय आणि त्याच मार्गाने कसा परत बाहेर पडतोय हे मनपूर्वक बघा, लक्षपूर्वक बघा. प्रत्येक श्वासाबरोबर ताजेपणा, प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी शरीरात प्रवेश करते आणि प्रत्येक प्रश्वासाबरोबर थकवा, तणाव, निगेटिव्हिटी बाहेर फेकली जाते. अनुभव घ्या. श्वासाबरोबर ताजेपणा, विश्राम. प्रश्वासाबरोबर संपूर्ण शिथिलता. श्वासाबरोबर कार्यक्षमता इंद्रियांची. प्रश्वासाबरोबर संपूर्ण शिथिलता. मन
ताजेपणानं, प्रसन्नतेनं, शिथिलतेनं भरून गेलंय. अनुभव घ्या. या क्षणी फक्त शांतपणाचा अनुभव येतोय. प्रभातकाळीच्या प्रसन्नतेचा अनुभव येतोय. प्रसन्न लालिमेतून सूर्योदय होणार आहे. त्या सूर्याचं लाल बिंब माझ्या मनाला दिसतंय, माझ्या बंद चक्षूंना दिसतंय. अनुभव घ्या. मन प्रसन्न झालेलं आहे. मानसिक दृष्ट्या मी शांत आणि शिथिल झालेलो आहे. अनुभव घ्या. मी जागा आहे, मी जागी आहे. मी जागा आहे, मी जागी आहे. मी झोपणार नाही. आता एक नवा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. कल्पना करा की आत्तापर्यंत जे आपल्याला बाहेरचं वातावरण थंड जाणवतंय, पण या हॉलमधलं वातावरण गरम व्हायला लागलंय. उष्णतेचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे मनाने. वातावरण गरम होतंय, वातावरण उष्ण होतंय. हॉल गरम होत चाललेला आहे. माझं आसन गरम होतंय. माझ्या शरीराची उष्णता वाढत चालली आहे. गरम, अधिक गरम, खूप गरम, अतिशय गरम. बॉइलिंग पॉइंट इतकी शरीराची उष्णता वाढलेली आहे, तापमान वाढलेलं आहे. परम उष्णतेचा अनुभव घ्या. शरीर उष्ण झालंय, उष्ण झालंय, अतिशय तापलेलं आहे. अनुभव घ्या. उष्णतेचा अनुभव मी घेतोय. मी जागा आहे. उष्णतेवर मन केंद्रित होतंय. तोच अनुभव यायला लागलाय की हळूहळू शीतल वाऱ्याची झुळूक आत आलेली आहे. या वाऱ्याच्या झुळकीबरोबर शरीराचं तापमान हळूहळू कमी होत चाललंय, कमी होत चाललंय, कमी होत चाललंय. नॉर्मलला आलेलं आहे. माझ्या शरीराचं तापमान नॉर्मल आहे या क्षणी, अगदी नॉर्मल. सामान्य तापमानाचा अनुभव घ्या मनाने. आता हेच तापमान घसरायला लागलंय. माझं शरीर गार पडत चाललंय, गार पडत चाललंय. थंडगार, अतिशय गार, सहन होत नाही इतकं गार पडायला लागलंय. सगळं वातावरण गारठायला लागलंय. शरीर गारठतंय. दात एकमेकांवर वाजतायत. प्रचंड थंडी वाजतेय. माझं शरीर थंड झालंय, अतिशय गार, थंडगार. शरीराची बर्फाची लादी झालेली आहे. शरीर माझं बर्फ झालंय. या क्षणी माझं रूप हिमाचं आहे. थंडगार, थंडगार, अतिशय थंड. श्वास प्रश्वास मी माझा ऐकतोय, अनुभव घेतोय. प्रश्वासाबरोबर जाणवतंय की प्रश्वास थोडासा उष्ण आहे. या प्रश्वासाबरोबरच शरीराची उष्णता हळूहळू वाढायला लागली आहे. शरीराचा गारपणा हळूहळू कमी होतोय. शरीर हळूहळू नॉर्मलला येतंय, कमी गार होतंय. थंडपणा कमी होतोय, कमी होतोय, कमी झालाय.
माझं शरीर पुन्हा सामान्य तापमानावर आलेलं आहे. उष्णता आणि थंडपणा दोन विरोधी अनुभव मनाने घेतलेले आहेत. यामुळे मन अधिक सक्षम झालेलं आहे. ज्या आसनावर आपण शवासन करतो आहोत त्या आसनावर आपल्या शरीराचा संपूर्ण भार सोडून द्यायचा आहे. माझ्या शरीराचं सगळं वजन माझ्या आसनावर टाकून दिलेलं आहे. शरीर माझं जड झालंय, जड झालंय, अत्यंत जड झालंय. अनुभव घ्या. शरीर जड झालंय. आसनावर माझं शरीर मी सोडून दिलंय. ते आसन सुद्धा इतकं जड झालंय की ते जमिनीच्या आत आत शिरायला लागलंय. शरीर माझ्या जडत्वामुळे जमिनीत जातंय, जमिनीत जातंय, जमिनीत खोल खोल रुतून बसलंय. जडत्वाचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. जागे राहा. माझं शरीर जड झालेलं आहे, अत्यंत जड. काही मला हलवता येत नाही आहे, इतकं जड. जडत्वावर लक्ष केंद्रित करता करता जाणवतंय की माझी बोटं हलतायत. माझ्या बोटात थोडा हलकेपणा आलाय, पावलांमध्ये आलाय, पायांमध्ये आलाय. हळूहळू संपूर्ण शरीर कमी जड होत चाललंय. खोल खोल जमिनीतून हळूहळू वर यायला लागलंय. जडत्व नेहमी खाली देतं. हलकत्व, लघुत्व नेहमी शरीराला हलकं करतं. अनुभव घ्या. मन सुद्धा काम क्रोध द्वेषांनी जेव्हा जड होतं, भरून जातं, तेव्हा ते जड होतं, दगडासारखं होतं. पण दया, प्रेम, भक्ती या भावना जेव्हा आपण मनात भरतो तेव्हा तेच मन हलकं होतं. अनुभव घ्या. शरीर हलकं होतंय, हलकं होतंय, हलकं झालंय. शरीर नॉर्मल माझ्या आसनाच्या वर आता विराजमान झालेलं आहे. पण आता हलकेपणा थांबत नाहीये. एखादं पक्ष्याचं पांढरं हलकं पीस जसं हवा आली की तरंगतं, तसं माझं शरीर या क्षणी हवेत तरंगायला लागलंय. काय आश्चर्य. हलकं झालेलं माझं शरीर जमिनीच्या वर उठलंय, वर उठलंय. हवेत एखाद्या पिसासारखं तरंगतंय, तरंगतंय, तरंगतंय. त्या तरंगण्यावर मी हिंदोळे घेतोय. तोच लक्षात येतंय की हवा थांबली आहे. हळूहळू माझं शरीर खाली येतंय, खाली येतंय, खाली आलंय. माझ्या आसनावर स्थिर झालेलं आहे. माझं शरीर पुन्हा नॉर्मल अवस्थेवर आलंय. अनुभव घ्या. जडत्वाचा आणि हलकेपणाचा द्वंद्वात्मक अनुभव आहेत हे. आणि या क्षणी आपण समानत्वाच्या सीमेवर आहोत. शरीरातही द्वंद्व नाही, मनातही कुठलंही द्वंद्व नाही. पण भावनांचं काय? आयुष्यभर राग द्वेषाच्या भावना कळत नकळत आपण जपत असतो. अहंकार तर कायमच झोपत असतो. तो श्रीमंतीचा असो, सत्तेचा असो, ज्ञानाचा असो, तो सुटत नाही. या भावनिक आंदोलनांना शांत करणं फार आवश्यक असतं. या क्षणी आपल्याला मन आणायचंय आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात दुःखद प्रसंगावर.
आपल्या आयुष्यातला सगळ्यात दुःखद अनुभव आठवा. बंद डोळ्यासमोर तो प्रसंग प्रत्यक्ष साकार करा. अतिशय दुःख देणारा अनुभव प्रत्यक्ष पुन्हा अनुभवा. आपल्या आयुष्यातला अतिशय दुःखद प्रसंग, तो अपमानाचा असेल, कोणाच्या वियोगाचा असेल, दुःखाचा असेल, डोळ्यासमोर साकार करा. दुःखद प्रसंग आपण डोळ्यासमोर पाहतो आहोत. दुःखाची भावना मनाला व्यापून टाकते बघा. या क्षणी मन दुःखानं भरून गेलेलं आहे. त्या क्षणी जो अपमान झाला होता त्याची बोच अजूनही खोल कुठेतरी रुतलेली आहे मनात. हा प्रसंग पुन्हा जिवंत करताना तो सल, ती बोच, ते शल्य आपण बाहेर काढून टाकतोय असा अनुभव घ्या. तो प्रसंग पुन्हा पाहिला म्हणजे आता तो मी पूर्णपणे मागे टाकलेला आहे. अनुभव घ्या. आता आपल्याला मनानी, बंद डोळ्यांनी आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुखद प्रसंग आठवायचा आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग. आपलं सर्वोच्च यश आठवा. आपल्या मुलांनी मिळवलेलं यश असो, आपल्या मुलाबाळांचं लग्न असो, तुमच्या आयुष्यात तुम्हाला सगळ्यात आनंददायक वाटणारा जो प्रसंग आहे तो डोळ्यासमोर साकार करा. आनंदाचा प्रसंग. या क्षणी मन आनंदानं भरून गेलेलं आहे. मनात दुसरं काहीही नाहीये. अनुभव घ्या. फक्त आनंद, सर्वत्र आनंद. आनंदाच्या डोही आनंद तरंग, अशी या क्षणी मनाची अवस्था आहे. आनंद. या आनंदाने दुःखाचा जो सल आपण उपटून काढला त्याची जागा केव्हाच भरून काढली आहे. मनात असलेला एखाद्याबद्दलचा द्वेष, राग निघून गेलेला आहे. आनंदित प्रफुल्लित मनानं जे जे आपल्याला त्रास देतात, शारीरिक, मानसिक, भावनिक, त्या सगळ्यांना मी क्षमा केली आहे, हा भाव आपण मनात आणायचा आहे. क्षमेसारखं दुसरं साधन नाही. ज्यांनी मला त्रास दिला त्या सगळ्यांना मी या आनंदाच्या क्षणी क्षमा केली आहे. दुःखाच्या, क्रोधाच्या भावनेपेक्षा क्षमेची भावना, पॉझिटिव्हिटी, आनंदानं माझं मन भरून गेलंय. अनुभव घ्या. आता आपलं मन दोन्ही भुवयांच्या मधोमध आणा. भ्रूमध्य, दोन्ही भुवयांच्या मधोमध जिथे आपण टिळा लावतो, भ्रूमध्य हे आपलं चिदाकाश असतं, चित्ताचं आकाश. भ्रूमध्यातून आत प्रवेश केला की आपण काहीही पाहू शकतो. सेंटर ऑफ व्हिज्युअलायझेशन. माणसाचं मन इतकं सशक्त असतं की ते काहीही पाहू शकतं. भ्रूमध्यापाशी आपण उभे आहोत.
भ्रूमध्य हे जणू चिदाकाशाच्या दालनाचं महाद्वार आहे. दोन्ही हातांनी ते द्वार आपण लोटलेलं आहे. महाद्वार उघडलेलं आहे. आपण चिदाकाशाच्या दालनात प्रवेश करीत आहोत. अनुभव घ्या. आपण आत शिरलोय, पण उजेडातून अंधारात गेल्यावर संपूर्ण अंधार दिसतो तसा अंधार आपल्या डोळ्यासमोर पसरलेला आहे. अनुभव घ्या. घनदाट अंधार काहीही दिसत नाहीये. डोळे आपले अंधाराला सरावायला लागतायत. तोच वरून एक प्रकाशाचा कवडसा खाली पडलेला आपल्याला दिसतोय. मनाने तो प्रकाशाचा कवडसा बघा. त्या कवडशाकडे पाहता पाहता प्रकाश हळूहळू पसरत जाताना दिसतोय आणि त्या प्रकाशात उभी ठाकलेली आहे आपल्या सद्गुरूंची मूर्ती. आपले सद्गुरू आठवा. त्या प्रकाशाच्या झोतात आपल्या सद्गुरूंची मूर्ती प्रत्यक्ष बघा. प्रसन्न वदन, भाळी कुंकवाचा टिळा, गळ्यात स्फटिक आणि रुद्राक्षांच्या माळा, भगवी वस्त्र परिधान केलेली आहेत, पायात खडाव्या आहेत, स्नेहपूर्ण आणि आश्वस्त नयन आहेत, हात वरदहस्त आहेत आपल्याला आशीर्वाद देणार. सद्गुरूंच्या आश्वस्त स्मितहास्यामुळे अंधाराची भीती निघून गेली आहे. हाताने सद्गुरू आपल्याला त्यांच्या मागे येण्यास खुणवतायत. चला, आपण निशंक भावानी संपूर्ण श्रद्धेने आपल्या सद्गुरूंच्या मागे चालत जातो आहोत. अनुभव घ्या. सद्गुरू आपले पारमार्थिक पुढारी नेते, आपल्याला भक्तिमार्ग मार्गाला लावणारे आपले सद्गुरू. सद्गुरूंच्या मागे आपण चालतोय, चालत जातोय. काय जाणवतंय आजूबाजूला? अंधार संपून उजेड आहे. उजेडामध्ये आजूबाजूला पाहिलं तर एक राजरस्ता दिसतोय आपल्याला. महामार्गावर आपली दिंडी सद्गुरूंच्या मागे चालत जाते. आजूबाजूचा परिसर कसा आहे? आजूबाजूला पाहिलं तर नारळाची, पोफळीची झाडं दिसत आहेत. उंच उंच आकाशाला स्पर्श करणारी नारळ सुपारीची झाडं. त्यामध्ये छोटी छोटी कौलारू घरं आपल्याला दिसत आहेत. हा कुठला प्रदेश? हा कर्नाटकचा प्रवेश आहे. कर्नाटकातला हा सारा परिसर पाहत पाहत मन प्रसन्न होत जातंय. आता शंकेला जागा नाही. आपण चालत 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 एका समुद्र किनाऱ्यावर पोचलेलो आहोत. स्वामी पुढे चालतायत, आपण मागे चालतोय. तळपायांना समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूचा ओलसर स्पर्श होतोय. त्या वाळूचा स्पर्श अनुभवा. मऊ, ओलसर, शीतल वाळूचा स्पर्श अनुभव घ्या. वाळूत आपली पावलं रुततायत, त्या पावलांचे ठसे उमटतायत. पहा, पुढे जाता जाता आपल्याला एक भव्य मंदिराचा परिसर दिसतोय. अतिशय भव्य. मागे विशाल भव्य समुद्र आणि काठावर भव्य विशाल असा मंदिर परिसर. महाद्वारातून आत प्रवेश करतोय तर जवळजवळ 150 फुटाची बांधलेली दीपमाळा. त्या दीपमाळेतल्या प्रत्येक लेअरवर गोल सुंदर प्रकाशमान असे दिवे पणत्या लावलेल्या आहेत. 150 फूट दिव्यांचा तो सोहळा अनुभवा. खालपासून वरपर्यंत दिवेच दिवे. बाहेर प्रकाश,
मनात प्रकाश, परिसरात प्रकाश पसरलाय. कोणतं बरं हे मंदिर? हे कर्नाटकातलं मुरुडेश्वराचं शिवमंदिर आहे बघा. अतिशय मोठ्या शिवमंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण सद्गुरूंच्या मागे प्रवेश केलेला आहे. मोठा सभा मंडप पार करून आपण गर्भगृहाजवळ पोचलोय. सद्गुरूंनी गर्भगृहात प्रवेश केलेला आहे. आपण जवळच बाहेर उभे आहोत. काय दिसतंय दृष्टीला? अतिशय भव्य आकाराचं अत्यंत मोठं असं शिवलिंग डोळ्यासमोर आणा. अतिशय मोठं शिवलिंग, संपूर्ण सुवर्णाच्या पत्र्यांनी मढवलेलं. प्रवेशद्वारासमोर काळाभोर मोठा भव्य नंदी. समोरच्या शिवलिंगाचं तेज इतकं आहे की जणू त्यांनी गाभारा भरून टाकलेला आहे. संपूर्ण गाभारा प्रकाशमान झालेला आहे. शिवलिंगाचं तेज, सोन्याचं तेज आपल्या डोळ्यांमध्ये जणू काही शिरतंय. आपण सुद्धा जणू काही त्या सुवर्ण रसात न्हाऊन निघालो आहे असा अनुभव आपल्याला येतोय. तो घ्यायचा आहे. देवाच्या प्रभावात आपण पूर्ण भारून गेलेलो आहे. अनुभव घ्या. आपोआपच दोन्ही कर जोडले गेलेले आहेत. नतमस्तक झालेलो आहोत त्या भव्य शिवाच्या रूपापुढे. त्या भव्य शिवाची संपूर्ण पूजा झालेली आहे. ती पूजा आपण डोळ्यात साठवून घेतोय. जणू काही मानस पूजाच करतोय. वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या फुलांनी शिवलिंग आणि परिसर सुशोभित केलेला आहे. सुंदर सुंदर हार शिवपिंडीला घातलेले आहेत. मस्तकावर हिरवीगार बिल्वपत्र दिसतायत. त्यावर धोत्र्याचं फूल फळासकट दिसतंय. अभिषेक पात्रातून थेंब थेंब अभिषेक सुरूच आहे. अत्यंत शोभायमान असं मुरुडेश्वराचं शिवलिंग आपण पाहतोय. संपूर्ण शरणागत भावनेनं आपण नतमस्तक झालेलो आहोत. आपण साष्टांग नमस्कार शिवाला घातलेला आहे. शिवशक्ती एकरूप झालेलं ते शिवलिंग, त्याला आपण घातलेला साष्टांग नमस्कार मनातून आपोआपच करुणेचा श्लोक बाहेर करतोय. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनवं वा मानसो वापराधं विहितमविहितं वा सर्वमेव क्षमस्व. जय जय करुणाब्धे महादेव शंभो. जय जय करुणाब्धे महादेव शंभो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शिवाय नमः. शिवलिंगाय नमः. रुद्राय नमः. रुद्रलिंगाय नमः. भद्राय नमः. भद्रलिंगाय नमः. शर्वाय नमः. शर्वलिंगाय नमः. ओम शांति शांति शांति. नितांत शांतीचा अनुभव येतोय. मन संपूर्ण समाधानानं भरून गेलंय. मनाचे डोळे उघडून पाहतो तो काय? मुरुडेश्वर अंतर्धान झालेले आहेत. मी माझ्या आसनावर शवासनात स्थिर आहे. माझे डोळे बंद आहेत. मी योग निद्रेचा अनुभव घेतलेला आहे. योग निद्रेचा संकल्प पुन्हा एकदा आपल्याला मनाशी म्हणायचा आहे. या योग निद्रेने मी संपूर्णपणे व्याधीमुक्त झालेलो आहे. मला शांती, सुख आणि समाधानाचा अनुभव मिळालेला आहे. दोनदा मनात रिपीट करायचं. हॉलच्या बाहेर जे काही आवाज येत आहेत ते ऐकायचा प्रयत्न करा. तुम्ही जिथे असाल तिथे आजूबाजूची बाहेरून जे काही आवाज येत आहेत ते ऐकायचे आहेत आपल्याला. आपण जिथे योगनिद्रा करतोय त्या परिसरात जो काही आवाज आहे तो ऐकू येतो का बघा. स्थूल असो किंवा सूक्ष्म. नासिकाग्रावर मन आणा. आपल्या श्वास प्रश्वासाचा आवाज ऐका. आपली योगनिद्रा सफळ संपूर्ण झालेली आहे. आता देहभानावर यायचंय. दोन्ही पायाची बोटं आत बाहेर हलवा. खालीवर हलवा. घोट्यापासून दोन्ही पावलं आत बाहेर करा. आत बाहेर दोन्ही अंगठे जवळ आणा. दूर करा. मांड्यांपासून दोन्ही पाय आत बाहेर हलवा. पायांची हालचाल करा. तिथल्या तिथे करा. बसलेत त्यांनी. दोन्ही हातांची बोटं आत बाहेर करा. दोन्ही हात हलवून घ्या. मान एकदा उजवीकडून डावीकडे. अगदी सावकाश. डोळे उघडायचे नाहीत. आता दोन्ही पाय जवळ घ्या. मिळवून घ्या. उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या गुडघ्याजवळ उभा करा. डावा हात उशाशी घेत सावकाश डाव्या कुशीवर वळायचंय. डोळे उघडायचे नाहीत. अगदी सावकाश. अगदी सावकाश. उजवा हात समोर जमिनीवर टेकवून द्या. शरीराची अतिशय शांत आणि सुखद अवस्था आहे ही अनुभव घ्या. पूर्ण डावीकडे वळा.
उजवा गुडघा समोर जमिनीवर टेकवून द्या. हां, आणि उजवा हात समोर जमिनीवर टेकवा, म्हणजे संपूर्ण शरीर समोर टेकवायचं आपल्या समोर. डोळे उघडायचे नाहीत. हळूच शांतपणे उठून बसायचंय. माझ्या आवाजाच्या दिशेने तोंड करायचंय. सावकाश डोळे न उघडता उठून बसा. हे सुद्धा बॅलन्सिंगचं एक तंत्र असतं, शरीराच्या संतुलनाचं. बोलायचं नाही, डोळे उघडायचे नाहीत, डोळे मिटून समोर बघा. सुखासनात यायचे. जशी आपल्याला हलकी मांडी घालता येते, नाही घालता आले, ज्यांचे पाय आखडल्यासारखे झाले असतील त्यांनी समोर सरळ ठेवा. दोन्ही हात ध्यान मुद्रेत. अंगठा आणि तर्जनीची टोकं मिळवा. 3 बोटं सरळ. कोपरं कमरेजवळ आणा. हाताचे तळवे बाहेर नकोत. जेव्हा आपण ओंकार करतो तेव्हा सुद्धा कोपरं कमरेशी हवी. हात शरीराच्या बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. मन शांत करायचंय. भ्रूमध्यात दृष्टी न्या. भ्रूमध्यात तेजस्वी ओंकार प्रतिमा साकार करा. सुरुवातीला केले तसेच ओंकार आपल्याला करायचेत. श्वास घ्यायचा, प्रश्वासात ओंकार, ओ छोटा मकार लांब. संपला की दुसरा श्वास घ्यायचा, दुसऱ्या प्रश्वासात दुसरा ओंकार. मी हरिओम म्हणेपर्यंत आपण ओंकार करणार आहोत. श्वास भरून घ्या. ओ भ्रूमध्यावरच्या ओंकारावर मन केंद्रित राहू द्या. काही क्षण ओंकार ध्यान करायचंय. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. असतो मा सद्गमय म्हणू सगळे मिळून. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. शांती शांती. मनाची दृष्टी हृदयाकडे वळवायची. हृदयाकडे पाहत अत्यंत सावकाश डोळे उघडायचे आहेत. घाई करायची नाही. अगदी सावकाश डोळे उघडा.
आजची योगनिद्रा इथेच सफळ संपूर्ण झालेली आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं नमः. योगनिद्रेनंतर सगळ्यांनी दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जायचं आहे. पण या हॉलच्या बाहेर पडेपर्यंत एक अक्षरसुद्धा आपल्याला बोलायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. हरिओम.